कार्यकर्त्यांकडे नेमकं काय म्हणाल आपण सर? नाही, निश्चितपणे महिला आमचा सन्मान आहे. महिला ही आमची माता आणि भगिनी आहे. राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकार देखील महिलांचा सन्मान सातत्याने करते आणि आपण अनेक योजना महिलांसाठी आणल्या. सातत्याने महिलांमध्ये काम करत असताना मी असेल किंवा माझी पत्नी असेल, माझी संस्था असेल, त्याने आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान खनिकर्म योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या मदतीने आणि CSRच्या मदतीने आज 6,766 महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी वाटपाचा आज कार्यक्रम होता, ज्याला बावनकुळे साहेब, सन्माननीय आशिष शेलार साहेब, प्रवीण दरेकर साहेब, चित्राताई वाघ ह्या सर्व उपस्थित होत्या. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही 6,066 महिलांच्या घरापर्यंत रोजगार पोचवू शकतोय आणि त्या माध्यमातून सक्षमीकरण महिलांचं हे करण्यासाठी आम्ही मदत करतो. सर, एक विशेष प्रयोजन करण्यात आलं. महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप होणारच आहे, पण त्याचबरोबर आज काही विशेष घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बँकेतून त्यांना कर्ज 10,000 पर्यंत आणि काम देखील दिलं जाणार असंही. आम्ही ह्या ज्या महिला आता मशीन घेणार त्या महिलांची मुंबई बँकेत खाते उघडणार, त्यांना 10,000 रुपयापासून 25,000 रुपयाची कर्ज आम्ही देणार. त्याच्यामध्ये कुठलंही तारण, जेणेकरून त्या महिलांना सक्षमीकरणाकडे जायला फार मोठा योगदान मिळेल. आणि मला खात्री आहे की ह्या आमच्या योजनेतून या आज 6,666 पैकी किमान 5,000 महिला ह्या स्वयंरोजगारावरती उभ्या राहतील. त्याचप्रमाणे राज्य सरकारची सूर्यघर योजना देखील आम्ही या सर्वांच्या घरापर्यंत पोचवू, हा देखील माझा प्रयत्न राहील. आणि माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना जी चालू आहे ती देखील लोकांपर्यंत पोचवायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. एक राजकीय प्रश्न थोडासा वेगळा. कोरटकरच्या प्रकरणामध्ये सरकारतर्फे जामिनाचा विरोध करण्यात आलेला नाही, कोर्टात विरोध झालेला नाही, कारण त्यांनी 5 वाजता अर्ज केला आणि 5:30 वाजता त्याला जामीन मंजूर झाला. यावर काय म्हणाल? नाही, निश्चितपणे छत्रपतींच्या समोर कोणीही आम्हाला मोठा नाही आणि कोरटकरचा तर आमच्याशी काही विषयाचा संबंधच नाही. कोरटकरला वरच्या कोर्टात अपील करून त्याचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी आम्ही कोरटकर असेल किंवा इतर कोणी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, शूर पुरुषांचा जो कोणी अपमान करेल त्याला माफी मिळणार नाही. पण आज जे म्हणजे कोर्टात विरोध करण्यात आलेला नाही, याबाबत काही म्हणाल का? काही नाही, असं नसेल आणि मला खरंच कल्पना नाही. मी त्याची माहिती घेतो आणि आपल्याला त्या बाबतीत कळवतो.